आपला समाज मार्गदर्शक मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आरे पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेलो आहोत। दिनांक 18 ऑक्टोबर रोजी आरे पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेले रॉयल पंप या ठिकाणी चोरीची घटना घडलेली। त्या घटनेची संपूर्ण माहिती तसेच या घटनेचे चोरीचा पर्दाफाश आरे पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील साहेब यांनी केलाय। पाहूयात तो। दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री आरे पोलीस स्टेशनच्या हद्दीत रॉयल पाम एरिया आहे, तिथे बंगलो नंबर 31 तिथे घरफोडीचा गुन्हा झाला होता। सदरबाबत फिर्यादींनी आमच्याकडे 19 तारखेला सगळे पोलीस स्टेशनला रिपोर्ट केला। त्यातले जे मॅनेजर आहेत, जे फिर्यादी आहेत गंगाराम, त्यांनी येऊन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। परंतु त्यांना इनिशियली काही माहिती नव्हतं। जे वरवर ज्या वस्तू चोरीला गेल्या, जशा या मोठ्या मोठ्या मूर्त्या ज्या समोर दिसत आहेत, त्या मोठ्या मोठ्या मूर्त्या चोरीला गेल्या आहेत। आणि घरातले त्यांचा जो रूम आहे ओनरचा, त्यांच्या रूम मधली तिजोरी नव्हती, त्यामुळे त्यांच्या काय माल चोरीला गेला ते त्यांना काही माहित नव्हतं। ज्या मूर्त्यांची आणि जे त्यांना माहिती दिसत होतं तेवढ्या वस्तूंची त्यांनी FIR दिली होती आपल्याकडे। तर आपले पोलिसांचे PSI पांचाळ आणि आपलं डिटेक्शनचं पथक सदर बाबत तपास करत होतं। आपल्या एरियातले जवळजवळ 35 ते 40 CCTV फुटेज आपण तपासले, परंतु आपल्याला चेहरा असा अस्पष्ट, रात्रीची वेळ चेहरा अस्पष्ट येत असल्याने ते आरोपी समजून येत नव्हते, मिळून येत नव्हते। परंतु मग मॅन्युअल इन्फॉर्मेशन आणि गुप्त बातमीदार यांचा वापर करून आपण 12 तासाच्या आत नमूद आरोपी पकडले। आरोपींकडनं मालमत्ता पण हस्तगत करण्यात आलेली आहे। त्यात जवळजवळ FIR आपल्याकडे 36 लाख रुपयांचा मालमत्ता चोरीचा आपल्याकडे FIR देण्यात आली होती। परंतु त्यात फिर्यादी जे आहेत, त्या ज्या स्मिता नरम डॉक्टर, त्या युरोपात फिरायला गेल्या असल्याने त्यांना संपर्क साधला की त्यांना तुम्हाला जेवढं आठवतंय तुम्ही कळवा आम्हाला। तर त्यांनी आठवलं, बाकीच्या वस्तू त्यांना आठवत नव्हत्या। तर त्याप्रमाणे आपल्याकडे मालमत्ता जवळजवळ 47 लाखाच्या आसपासची मालमत्ता मिळून आलेली आहे। त्यातनं आता त्यांना आपण कळवू की इतकी अतिरिक्त मालमत्ता आहे, ते आठवतील आणि आपल्याला कळवतील, त्याप्रमाणे त्यांचा जबाब नोंद करण्यात येईल पुढे। दोघं आरोपी फिल्टरपाडा एरियातले आहेत आणि सराईत गुन्हेगार आहेत। त्यातला जो एक आरोपीवर बोरिवली पोलीस स्टेशनला गुन्हा आहे आणि एका आरोपीवर चोरीचेच गुन्हे आरे पोलीस स्टेशनला दाखल आहेत। त्याचे सराईत साधारण रॉयल त्यांनी एरियामध्ये रात्री फिरले तेव्हा त्यांना कळलं की हा बंगल्याच्या लाईट वगैरे सगळं बंद दिसून येत आहे। त्यामुळे त्यांनी तो बंगला हेरला आणि त्यांनी बंगल्याच्या पाठीमागच्या बाजूचे कंपाऊंड तोडून आतमध्ये खिडकी आहेत, काचेची खिडकी तोडून आतमध्ये प्रवेश करून सदरचा माल त्यांनी चोरला। प्रोफेशनल चोरच आहेत ते, असं समजूया, कारण त्यांच्यावर दोघांवर चोरीचे गुन्हे दाखल आहेत याच्या अगोदर। हा, वडील आणि मुलगा। हो।